श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, गोवा इथं सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करत 200 पदकांच्या नजीक मजल मारली. अन्य राज्यांनी देखील आपलं प्रदर्शन उत्तम राखत स्पर्धेतील चुरस कायम राखली आहे. या स्पर्धेत दिवसेंदिवस वाढणारी रंगत आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं भारतीय क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 26 ऑक्टोबर रोजी गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील विविध खेळांचा महामेळा अनुभवण्याची संधीच क्रीडा रसिकांना उपलब्ध झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळवलेल्या पदकांचा आलेख पुढील काही तासात 200चा टप्पा पार करेल. आतापर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी पाहिली तर जिम्नॅस्टिक्स प्रकारात संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांनी दिमाखदार कामगिरी केली. यासोबतच जलतरण, टेबल टेनिस, कुस्ती आदी क्रीडा प्रकारातही महाराष्ट्रानं सुवर्ण कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या या सर्वोत्तम कामगिरीचा शिवछत्रपती आणि ध्यानचंद पुरस्कार विजेती रोईंगपटू आणि गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व करत असलेल्या अस्मिता शिरोळे यादव यांनी थेट गोव्यातून घेतलेला आढावा आपण ऐकूयात. गोव्यामध्ये या खेळांचं वातावरण खूपच सुंदर असं आहे. या वातावरणाची ऍक्च्युली सुरुवात जी आहे ती सुरू झाली पुण्यापासून. ज्या वेळेला नॅशनल गेम्स होणार हे नक्की झालं. आपल्याला वेळ फार कमी होता, पण तरी पण त्या वेळामध्ये महाराष्ट्राने सगळ्या खेळाडूंना पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, त्यानंतर संभाजीनगरमध्ये आणि नागपूरमध्ये या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प्स आयोजित केले. पुण्यामध्ये देखील बालेवाडीला आपण कॅम्प आयोजित केला. त्याच्यानंतर पुण्यामध्येच बानेरला म्हणा किंवा खडकीला हॉकीचा खडकीला कॅम्प झाला. त्याच्यानंतर बालेवाडीला बरेच 12 खेळ जवळजवळ होते. असेच पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प्स घेतले गेले. त्याच्यानंतर जे आहे ते आपण सर्व मुलांना विमानाने जे आहे ते इथे गोव्यामध्ये आणलं. 19 तारखेला खरं तर गेम्सची सुरुवात झाली. बॅडमिंटन हा खेळ आहे हा 19 पासून सुरू झाला आणि त्याच्यानंतर ते 26ला ओपनिंग झालं. ओपनिंगला देखील अगदी उत्साहाचं वातावरण होतं. तोपर्यंत बऱ्याचशा टीम्स इथे गोव्याला आलेल्या होत्या. सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं आणि महाराष्ट्राचा झेंडा जो आहे तो उंचावण्याचा जो एक जज्बा असतो तो सगळ्यांमध्ये होता. तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या ह्याचं जर क्रेडिट तुम्ही दिलं तर खेळाडूंना ॲज वेल ॲज आपल्या महाराष्ट्राच्या शासनाला, शिवाय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ह्याला आपण देऊ शकतो. कारण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि शासनाने ह्या वेळेला एकत्रित काम करून सगळ्या मुलांना पाठिंबा जो आहे तो मिळालेला आहे. आणि त्याचमुळे आपण जो आज परफॉर्मन्स बघतोय मुलांचा, अगदी आपली सुवर्ण पदकांची भागदौड जी आहे अगदी ती ओपनिंग झाल्यानंतर लगेचच सुरू झाली आणि ती आज सगळ्यात थांबलेली नाहीये. आज जवळजवळ आपल्याला 68 मेडल्स जे आहेत, गोल्ड मेडल्स आहेत, ते महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आणि आपण त्या पदकांच्या कंपॅरिझनमध्ये, बाकीच्या स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये आपण जे आहे अव्वल नंबरला आलेलो आहोत. आणि हा अव्वल नंबर आपण बरेच दिवस टिकवून ठेवलेला होता. मागच्या ज्या नॅशनल गेम्स झाले त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या नंबरवर होतो आणि आपल्या पुढे जे आहे ते सर्व्हिसेस होते. सर्व्हिसेस जे आहे ते ह्या वेळेला आपल्या मागे आहेत. आपण सर्व्हिसेसला मागे टाकून अव्वल येण्याचा जो आपण एक ध्येय केला होता आणि इस बार 200 पार हा एक आपण गोल ठरवलेला होता. आणि त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि सर्व खेळाडू छान इथे परफॉर्म करत आहेत. आणि प्रत्येक मेडल जे आहे ते आम्हाला अगदी आनंद देऊन जात आहे. आपलं परफॉर्मन्स जर बघितला तर सर्वच खेळांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. आपलं मॉडर्न पेंटाथलॉन जर पाहिलं तर आपण 14 गोल्ड मेडल त्याच्यामध्ये मिळवलेली आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जिम्नॅस्टिक्समध्ये आपल्याला 13 मेडल्स आहेत. शिवाय मल्लखांब या खेळामध्ये आपल्याला 9 मेडल्स आहेत.
त्याच्यानंतर आता जे गेम्स चालू आहेत किंवा आता नुकतेच संपलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला टेनिसमध्ये अतिशय सुंदर असे 3 गोल्ड मेडल्स मिळालेले आहेत. एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी उल्लेख करू इच्छिते ऋजुता भोसलेचा, की फ्लॅग बेअरर देखील होती मार्च पास्ट मध्ये. तिला आणि अर्जुनला मिक्स पेअर्स मध्ये त्यांना गोल्ड मेडल आहे. ऋजुतालाच परत प्रार्थना ठोंबरे बरोबर विमेन्स डबल्स मध्ये गोल्ड मेडल आहे. आणि कालच पूर्ण झालेल्या ट्रायथॉलॉन मध्ये मानसी मोहिते हिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि तिला समुद्रामध्ये जेलीफिशचा अटॅक झालेला असून तिने अव्वल नंबर जो आहे हा गाठलेला आहे. आणि तिने गेम जो आहे कम्प्लीट झाल्यानंतर पूर्ण झाला हे पाहिल्यानंतरच ती खाली कोसळली. तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, पण तरी देखील तिने अतिशय सुंदर अशी कामगिरी केली. त्याच्यानंतर आर्चरीमध्ये आज जे आहे ते 1 गोल्ड, 1 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ अशी पदकं आपल्याला मिळालेली आहेत. खरंच या सगळ्या मुलांचे जे यश आहे त्याच्या मागे फुल टीम जी आहे ही काम करत आहे. कोचेसची टीम आहे, मॅनेजर्सची टीम आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननी त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे. ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि आपल्या महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादा पवार यांनी देखील अगदी कायम चौकशी मुलांची केलेली आहे. इथली राहायची सोय, जेवणाची सोय या सगळ्याचा त्यांनी पाठपुरावा घेत राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या महाराष्ट्राने ऍज अ होल सगळे जीव तोडून अव्वल नंबरला पोचवायचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि तसं आपल्याला दिसतंय हा शेवटच्या टप्प्यात आहे, पण अजूनही आपण टॉपला आहोत. अजूनही मेडल्सची चुरस ही चालू आहे. अजून 3 दिवस आहेत, पण मला खात्री आहे की महाराष्ट्र जी आहे ही टॉपलाच राहील. श्रोतो, देशाच्या क्रीडा क्षेत्राला बळ देणाऱ्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून महाराष्ट्रासह देशभरातून गुणवंत आणि अष्टपैलू खेळाडू समोर येत आहेत. त्यामुळे आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीनं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे. याविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे यांनी आकाशवाणीशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं. ह्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा महाराष्ट्र आणि साधारणपणे सर्वसाधारण खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्रासाठी काय उपयोग असतो हे आपण जाणून घेणार आहोत. मुख्य म्हणजे कुठल्याही खेळाडूंची कामगिरी कशी होते राष्ट्रीय स्तरावर, कारण तुम्हाला माहितीच असेल की आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा किंवा त्या खेळांच्या जागतिक ज्या स्पर्धा असतात या स्पर्धांसाठी संघ निवडताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी देखील अतिशय महत्वाची आहे. आणि आता आपण बघितलं तर की चांगले खेळाडू म्हणजे आता मनू भाकर सारखी नेमबाज आहे की ज्या आता परदेशामध्ये ऑलिम्पिक कोटा आहे की ज्याला ऑलिम्पिक निकष पूर्ण करण्यासाठी परदेशातल्या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आहेत. मग अशा वेळी महाराष्ट्राचे किंवा अन्य राज्यांचे जे दुसऱ्या फळीतील खेळाडू आहेत की जे संभाव्य भारतीय संघात येऊ शकतात अशा खेळाडूंना ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही अतिशय एक उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. आणि तुम्हाला अनेक या स्पर्धांमध्ये विक्रम मोडले गेलेले आहेत. आणि केवळ युवा खेळाडू नव्हे तर अनेक बुजुर्ग खेळाडू म्हणजे वीर धवल खाडेसारखा 30 ओलांडलेला खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करताना दिसतोय. त्यानंतर साजन प्रकाश किंवा असे अनेक खेळाडू आहेत की जे आता 30च्याही पुढे आहेत पण जे अजूनही भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करतात. या खेळाडूंपासून आदर्श घेण्याची जी ऊर्जा युवा खेळाडूंना मिळत आहे ती या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही मिळत आहे. आणि आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने की आपण म्हणतो की आता अजून 1 वर्षांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला आठवत असेल तर खाशाबा जाधव यांनी खूप वर्षांपूर्वी कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूला या स्पर्धा ऑलिम्पिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पदक मिळवता आलेलं नाही. आणि ही गोष्ट कुठेतरी एक खटकत आहे. आणि त्या दृष्टीनेच महाराष्ट्राने आतापासूनच त्यांना हेरून त्यांना पुढे कसं नेता येईल, त्यांना काय कमी पडतंय, परदेशातलं प्रशिक्षण हवे का किंवा परदेशी प्रशिक्षक हवे का, या साऱ्या गोष्टींचा अभ्यास महाराष्ट्राचे खेळ करत आहेत. शिवाय इथं तुम्हाला कदाचित ऐकलं असेल की सेना दलाचे खेळाडू आहेत, हरियाणाचे खेळाडू आहेत, पंजाबचे खेळाडू आहेत की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमी चमक दाखवत असतात. असे खेळाडू पण आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक प्रशिक्षकही आलेत. आणि शिवाय नैपुण्य चाचणीचा अंदाज घेणारे देखील तज्ज्ञ इथं आलेले आहेत. आणि इथं सर्व प्रकारे म्हणजे अगदी फिजिओची पण चांगली सुविधा आहे की त्यामुळे या खेळाडूंकडून आपल्याला भविष्यामध्ये कशी चांगली कामगिरी करता येईल याचाही अभ्यास करणारे इथं तज्ज्ञ आलेले आहेत.
आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या ज्या अध्यक्ष आहेत पी.टी. उषा, त्या स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन की यामधनं ऑलिम्पिकपटू कसे हेरता येतील, त्यांच्यामध्ये काय गुणवत्ता आहे आणि काय कुठं कमी पडते याचा सारासार अभ्यास करून त्या दृष्टीने त्यांना जर परदेशाचं प्रशिक्षण हवं असेल किंवा एक चांगल्या दर्जाचा आणखीन समजा एखादा नेमबाज असेल किंवा तिरंदाज असेल तर त्याला जास्त चांगल्या सुविधा कशा मिळतील, ते त्याला जास्त फिजिओची गरज आहे का, या सगळ्याचा अभ्यास त्या स्वतः करत आहे आणि त्यांचं एक पथकही इथं आलेलं आहे. आणि आपण हा विचार केला की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून भावी ऑलिम्पिक विजेते घडावेत, हा जो त्यांचा एक प्रकारचा ध्येय आहे. आणि ही तुम्हाला माहितीच आहे की ही स्पर्धा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संबंधित राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेतर्फे आयोजित केली जाते. इथं गोवा ऑलिम्पिक संघटनेची तर्फे ही स्पर्धा घेतली जात आहे. आणि केवळ शहरातले नव्हे तर अनेक ग्रामीण भागातले खेळाडू, देशाच्या कानाकोपऱ्यातले खेळाडू इथं आलेले आहेत. आणि तुम्हाला एक सांगायचं खूप आनंद वाटेल की इथं मेघालय, त्यानंतर मणिपूर, अरुणाचल प्रदेश इथले पण खेळाडू इथं आलेले आहेत आणि ते चांगलं पदक मिळवत आहेत. ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रीडा क्षेत्रात चमक दाखवण्याची गुणवत्ता आहे हे या स्पर्धेद्वारे सिद्ध होत आहे. हे नुसतंच पदकं मिळवत नाही तर ते चांगल्या रीतीने, म्हणजे आता नेमबाज असेल तर जास्त तो कसा आंतरराष्ट्रीय विक्रम करता येईल हा विचार करूनच तो कामगिरी करत आहे. किंवा एखादा जलतरणपटू असेल तर तो आपल्या सगळ्यात कमी वेळ कशी नोंदवता येईल. परवाच आपल्या महाराष्ट्राच्या कोमल जगदाळे हिने 3000 मीटर स्टीपल चेस धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तर तिचं आता ध्येय आहे की मला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवायचं. या दृष्टीने ती आता तिथे जे विजेंदर सिंग नाशिकचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. आणि असे अनेक चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक देखील आलेत आणि ते केवळ स्वतःच्या राज्यापुरता विचार करीत नसून इतर राज्यांमधले काही जर चांगले नैपुण्यवान खेळाडू असतील तर त्यांना आपल्याकडे घेऊन जेणेकरून भारतात ऑलिम्पिक पदक कसं मिळेल याचा विचार करूनच अनेक प्रशिक्षक इथं आलेले आहेत. या स्पर्धांमधून ऑलिम्पिक पटू आणि ऑलिम्पिक पदक विजेते कसे तयार करता येतील किंवा हे ते आणखी ध्येय ठेवून ते त्याप्रमाणे इथं वाटचाल करताना दिसत आहे. आणि मला अशी खात्री आहे की आता ज्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जे काही 10,000 खेळाडू सहभागी झालेले आहेत तर यातनं पुढच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये किमान 2 आकडी पदके मिळवता येतील याचा कुठेतरी एक आत्मविश्वास या स्पर्धेद्वारे सगळ्या संघटकांना दिसत आहेत. श्रोतेहो, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असो किंवा खेलो इंडियासारख्या स्पर्धा, अशा स्पर्धांमधून खेळांमधली चुरस आणि त्यांची रंजकता अनुभवण्याची संधी क्रीडा रसिकांना उपलब्ध झाली आहे. इतकंच नाही तर प्रत्येक राज्याच्या सहभागी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम देखील या स्पर्धा पार पाडत आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, मग त्या ऑलिम्पिक असो किंवा इतर कोणत्याही, त्यामध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्रासाठी अवलंबलेलं धोरण आणि खेळाडूंना दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नवी प्रतिमा निर्माण करत आहे. खेळाडूंच्या अशा दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावरच भारत क्रीडा क्षेत्रातही लवकरच अव्वल स्थान गाठेल हे नक्की. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य प्रीतिश्री इंगळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते.